आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही. सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे. या गुणत्रयांची संस्कृत भाषेतील नावं तम, रज आणि सत्व ही होत. हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत आपण त्यांना जडता, क्रियात्मकता आणि या दोहोंची साम्यावस्था म्हणू शकू. सत्व साम्यात्मक असतं, रज आकर्षण विकर्षणात्मक असतं, तर तम क्रियाशून्यतेच्या स्वरूपाचं असतं. तम हे अंधकार किंवा कर्मशून्यता म्हणून ओळखलं जातं, तर रज कर्मशीलता म्हणून प्रत्येक परमाणूच जणू आकर्षक केंद्रापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सत्व म्हणजे या दोहोंची साम्यावस्था, उभयतांची समतोल स्थिती. आपल्या सर्वांचाच हा अनुभव आहे की आपल्यात कधीकधी तमोगुण बळावतो आणि त्यामुळे आपण पराकाष्ठेचे आळशी बनून जातो, जणू जागचे हालू शकत नाही. अगदी निष्क्रिय बनून काही विशिष्ट भावनांचे बंदे गुलाम होऊन बसतो. परत कधीकधी आपल्यात कर्मशीलता प्रबल होते, तर कधीकधी उभयतांचं संतुलन होऊन चित्तात शांत भावाचा उदय होतो. हा सत्वगुण. एखादा माणूस कर्मशून्यता, आळस आणि जडता आदी लक्षणांनी युक्त असतो, तर दुसऱ्या एखाद्याचं प्रमुख लक्षण असतं कर्मशीलता, बल आणि शक्तीचा विकास. आणखी अन्य एखाद्यामध्ये आपल्याला प्रशांत, मृदू आणि मधुर भाव आढळून येतो. तो या पूर्वोक्त दोन गुणांचा अर्थात कर्मशीलता आणि कर्मशून्यता यांची समतोल अवस्था म्हणता येईल. याप्रमाणे अखिल सृष्ट जगतात पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य प्रभूती सर्वातच आपल्याला ह्याच भिन्न भिन्न उपादानांची विशिष्ट अभिव्यक्ती दिसून येत असते. या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे. त्यांचं स्वरूप काय आहे आणि कुशलतेनं त्यांना कसं हाताळावं हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेनं कसं करावं हे शिकवत असतो. मानव समाज ही एक स्तरास्तरांची संघटना आहे. त्यातील सर्वच व्यक्ती जणू एकेका स्तरात विभागलेल्या आणि वेगवेगळ्या पायऱ्यांवर अवस्थित असतात. नीती, सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात ते तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्याचबरोबर आपल्याला असंही आढळून येतं की निरनिराळ्या देशातून या सदाचाराची किंवा नीतीची धारणा अगदी वेगवेगळी असते. एका देशात ज्याला सदाचार म्हणून मानण्यात येतं, देशांतरी तोच कदाचित सपशेल दुराचार गणला जाईल. दृष्टांतादाखल म्हणता येईल की काही देशामध्ये अगदी सख्या बहीण भावांखेरीज इतर भावा बहिणींना एकमेकांशी लग्न करण्याची पूर्ण मुभा असते, तर अन्यत्र तेच अतिशय दुराचाराचं ठरतं. काही ठिकाणी पुरुषांना स्वतःच्या मेहुणीशी विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असते, तर इतरत्र तोच असदाचार ठरतो. कुठे लोकांना फक्त एकदाच लग्न करता येतं, तर कुठे अनेकदा. याप्रमाणे सदाचाराच्या इतर सर्व बाबीतही स्थानपरत्वे प्रत्येकाचा आदर्श अगदी वेगवेगळा असल्याचं आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल. आणि तरी देखील आमच्या अंतःकरणात मात्र अशी भावना वसत असते की ह्या सदाचाराचा एक सार्वजनीन आदर्श अस्तित्वात आहेच आहे. कर्तव्यासंबंधीही असंच. कर्तव्याची कल्पना निरनिराळ्या जातीत अजिबात निरनिराळी असते. एखाद्या देशात एखाद्या माणसानं काही विशिष्ट कार्य केली नाहीत, तर तो आपल्या कर्तव्याला जागला नाही, त्यांनी चूक केली आहे असं लोक म्हणतात. दुसऱ्या एखाद्या देशात तीच कार्य केल्यावरून त्यानं कर्तव्य बजावलं नाही, त्यांनी बरोबर केलं नाही असा त्याला लोक बोल लावतात. पण तरीसुद्धा आपण हे पक्क जाणून असतो की ह्या कर्तव्याचं एक सार्वजनीन स्वरूप अवश्यमेव आहे. त्याला एक सार्वजनीन अशी बाजू आहेच आहे. याप्रमाणे काही विशिष्ट समाज विशिष्ट कार्यांना आपलं कर्तव्य समजत असतात, तर दुसऱ्या काहींचं मत मात्र याच्या अगदी उलट असतं. ती कार्य करावी लागण्याचा प्रसंग ओढवण्याच्या नुसत्या कल्पनेनी त्यांच्या अंगावर कसे शहारे उठतात. असो, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोन मार्ग मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे सत्याचा मार्ग फक्त एकच एक असून बाकी सगळे चुकीचे होत असं मानणाऱ्या अज्ञजनांचा धोपट मार्ग अनुसरणे हा होय. आणि दुसरा म्हणजे ज्ञानी लोकांचा मार्ग अनुसरून असा विश्वास बाळगणं की आपल्या मनाची ठेवण आणि ज्या साऱ्या विभिन्न अवस्थांमध्ये आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता यानुसार कर्तव्य आणि सदाचार वेगवेगळे असू शकतात. सारांश, हे तथ्य उमजणं अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे की कर्तव्य
आणि सदाचार यांचे भिन्न भिन्न स्तर आहेत. त्यात एक चढती भाजणी आहे आणि एका अवस्थेतील कर्तव्य दुसऱ्या अवस्थेत कर्तव्य ठरणार नाही, ठरणं शक्य नाही. देश काल पात्र भेदानी सर्वच भिन्न भिन्न असणार. पुढील दृष्टांतानं हे तत्व उत्तम रीतीने विशद करता येईल. सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की अशुभाच्या किंवा वाईटाच्या प्रतिकाराचा प्रयत्न करू नका. अशुभाचा प्रतिकार न करणं हा सर्वोच्च नैतिक आदर्श होय. आता आपल्या सर्वांनाच हे पुरेपूर ठाऊक आहे की आपल्यापैकी काही थोड्या जणांनी जरी हा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा चंग बांधला तरी देखील सारीच्या सारी समाजबंधनं छिन्न होऊन समाज पार ढासळून जाईल. आपलं जीवित आणि आपली मालमत्ता दुष्ट लोकांच्या तावडीत सापडून त्यांचा हवा तसा खेळखंडोबा करून आपल्या सर्वस्वाची धुळधाण करण्यास त्या बदमाशांना अगदी मोकळं रानच सापडेल. फार कशाला, फक्त एकच दिवस जरी हा असला अप्रतिकार धर्म कृतीत आणला गेला तरी सुद्धा समाजाचे 12 वाजायला पळाचाही विलंब लागणार नाही. पण म्हणून काय झालं? हे सर्व खरं असलं तरी सुद्धा या अप्रतिकार तत्वाच्या सत्यतेची आपल्याला अगदी प्राणोप्राण, अगदी अंतरीच्या अंतरी प्रचिती येतच असते ना. तो आपल्याला सर्वोच्च आदर्श वाटतोच ना. आणि तरीही उठल्या सुटल्या केवळ याच आदर्शाचा प्रचार करीत गेल्यामुळे मानवांना अनुचित कर्म करणारे ठरवून त्यांचा धिक्कार करणंच होणार नाही काय? एवढंच नाही तर अशानी लोकांच्या मनात आपण सर्वदाच चूक करत आहोत या भावनेची सतत टोचणी राहील आणि या सगळ्याचा परिणाम हाच होईल की कोणतंही काम करत असताना सदसत विवेक बुद्धी त्यांना निरंतर जाचत राहील. यानं त्यांचं मन दुबळं बनून जाईल. आणि लक्षात ठेवा की इतर कोणत्याही दुबळेपणापेक्षा ही असली आत्मनिर्भत्सनेची भावना अधिक पापांना जन्म देत असते. ज्या व्यक्तींनी स्वतःची घृणा करण्यास आरंभ केलाय तिला अधोगतीचं द्वार सताड मोकळं झालंच म्हणून समजा. जाती संबंधीही असंच. आमचं मुख्य कर्तव्य ते हेच, स्वतःची घृणा न करणे. उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसा बसणार? सारांश, कर्तव्य आणि सदाचार ही अवस्था भेदानुसार भिन्न भिन्न असतात. ह्या सिद्धांताचा स्वीकार केल्याशिवाय आपल्याला काहीच गत्यंतर नाही. अन्यायाचा प्रतिकार केला म्हणजे जात्याच सदोष असं कृत्य आपल्या हातून घडलं अशातला मुळीच भाग नाही. अन्यायाचा प्रतिकार करणं नेहमी दोषावहच असतं असंही नाही. उलट एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार करणं माणसाचं कर्तव्य कर्मच ठरू शकेल. तुम्हा पाश्चात्यांपैकी अनेकांना भगवद्गीतेचा 2य अध्याय वाचताना बहुधा अचंबाच वाटला असेल. कारण त्यात प्रतिपक्षातील योद्धे स्वतःचे नातेवाईक आणि मित्र आहेत असं पाहून अहिंसा परमो धर्मा असल्याच्या गोड सबबीवर न योत्स्ये म्हणून अर्जुन युद्धपरांगमुख होताच श्रीकृष्णांनी क्लिब आणि दांभिक संबोधून त्याची निर्भत्सना केल्याचं वर्णन आहे. आम्ही सर्वांनी शिकावा असा हा एक प्रमुख आणि महत्वाचा धडा आहे. प्रत्येक बाबतीतील दोन्ही विरुद्ध टोकं दिसायला अगदी सारखीच दिसत असतात. आत्यंतिक अस्ति आणि आत्यंतिक नास्ती, आत्यंतिक धनात्मक आणि आत्यंतिक ऋणात्मक गोष्टी नेहमी सारख्याच भासत असतात. प्रकाशकंपनं अत्यंत मंद अवस्थेत आपल्या दृष्टीस गोचर होत नसतात. अति द्रुत कंपनांची गतही तीच, ध्वनीचंही असंच. अति क्षीण व मृदू असल्यास तो ऐकूच येत नाही आणि अति उच्च असल्यासही ऐकू येत नाही. प्रतिकार आणि अप्रतिकार यांच्यामध्येही अशा स्वरूपाचा फरक आहे. एक जण अन्यायाचा कसलाच प्रतिकार करत नाही कारण तो दुर्बळ, आळशी आणि प्रतिकार करण्यास असमर्थ असतो. प्रतिकाराची इच्छाच नसल्यामुळे तो प्रतिकार करीत नाही असं नाही. दुसऱ्या एखाद्याला पक्की खात्री असते की मनात आणल्यास तो जबरदस्त तडाखा लगावू शकेल आणि तरीही तो केवळ तसं करत नाही. इतकंच नव्हे तर आपल्या शत्रूला आशीर्वाद देतो. जी व्यक्ती दुबळेपणामुळे प्रतिकार करत नाही तिला पाप लागतं. अतएव तिच्या ह्या अप्रतिकारापासून तिला कसलाच लाभ होणं शक्य नाही. ह्याच्या उलट जर त्या दुसऱ्या समर्थ व्यक्तीने प्रतिकार केला तर तिनं देखील पापच केल्यासारखं होईल. बुद्धदेवाने सिंहासनाला लाथ मारून आपल्या राजपदाचा त्याग केला, ह्याला त्याग म्हणता येईल. परंतु ज्याच्याजवळ त्याग करण्यासारखं काहीच नाही अशा एखाद्या कंगालाच्या बाबतीत त्याग करण्याचा मूळ प्रश्नच उद्भवू शकत नाही.
आणि म्हणून या अप्रतिकाराच्या आणि आदर्श प्रेमाच्या गोष्टी बोलताना आपल्याला खरोखर काय म्हणायचंय इकडे विशेष लक्ष देणं नेहमी आवश्यक असतं. आपल्यात प्रतिकाराची शक्ती आहे किंवा नाही हे आधी काळजीपूर्वक आजमावून पाहणं अत्यंत उचित होय. त्यानंतर मग अंगी शक्ती असून देखील जर आपण प्रतिकाराचा थोडाही प्रयत्न करणार नाही तर आपण प्रेमाने प्रेरित होऊन खरं महत्कार्य केलं असं म्हणता येईल. पण जर का आपल्यात प्रतिकाराची शक्ती नसेल आणि तरीही स्वतःची प्रतारणा करून आपण अतिउच्च प्रेमाने प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत आहोत अशी आपल्या मनाची समजूत घालण्याचा आपण खटाटोप करू लागलो तर मात्र आपल्या बोलण्याच्या अगदी विरुद्ध आचरण करत आहोत असंच म्हणायला लागेल. समोर उभी असलेली शत्रूची व्यूह असलेली प्रचंड सेना पाहून अर्जुनाच्या हृदयात धडकी भरली. अर्जुन भ्याला. त्याच्या प्रेमानं त्याला स्वतःचा देश आणि राजा याविषयीच्या कर्तव्याचा पार विसर पडला आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी त्याला दांभिक म्हणून त्याची संभावना केली. अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञा वादांश्च भाषसे. शोक करण्यास अयोग्य व्यक्तीसाठी तू शोक करतोयस आणि बाता मात्र पांडित्याच्या करतोयस. तुझ्या वागणुकीवरून तू भ्यायलायस हेच व्यक्त होतंय. उठ आणि युद्धासाठी कंबर बांधून उभा राहा. तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय. कर्मयोगी जाणत असतो की हा अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय. तो हेही जाणून असतो की त्यातच शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लाभाचा उपाय आहे. अप्रतिकाराच्या त्या सर्वोच्च आदर्शाप्रत पोचण्यापूर्वी प्रतिकार करणंच त्याचं कर्तव्य आहे. त्याला कर्म करावंच लागेल, संग्राम करावाच लागेल. सगळी शक्ती एकवटून उद्यमाची शिकस्त करून चढाओढ करावी लागेल. त्याच्या ठाई जेव्हा ही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार त्याच्या पक्षी धर्म ठरेल. एकदा स्वदेशात माझी एका परिचित इस्माशी गाठ पडली. स्वारी पराकाष्ठेची निर्बुद्ध आणि आळशांचा राजा असल्याचं मला आधीपासून ठाऊक होतं. ज्ञानाच्या नावाने शून्य, ज्ञानलाभाची स्पृहाही बिंदू मात्र नाही असं पशुतुल्य जीवन तो जगत होता. माझ्याशी भेट होताच राजश्रींनी पृच्छा केली, ब्रह्मज्ञानाच्या लाभासाठी मी काय करू, कशाने मला मुक्ती लाभेल. मी त्याला विचारलं, तू खोटं बोलू शकतोस काय? त्यांनी उत्तर दिलं, नाही. त्यावर मी म्हणालो, तर मग तुला खोटं बोलणं शिकावं लागेल. एखाद्या पशुसारखं किंवा लाकडाच्या ठोकळ्यासारखं असण्यापेक्षा खोटं बोलणं चांगलं. तू निष्क्रिय आहेस, पण अर्थातच सर्व कर्मातीत शांत गभीर अशी जी सर्वश्रेष्ठ निष्क्रिय अवस्था ती तुला लाभलेली नाही हे तर नक्कीच. एखादं दुष्कर्मही हातून होऊ शकणार नाही इतका तू जड प्रकृतीचा आहेस. अर्थातच मी हे ज्या माणसाविषयी बोलतोय त्याच्या इतके तामसिक प्रवृत्तीचे लोक साधारणतः आढळत नाहीत आणि मी थट्टा करत होतो, त्याचा उपहास करत होतो हेही तितकंच खरं. पण माझ्या म्हणण्याचा अभिप्राय हाच होता की संपूर्ण निष्क्रिय अवस्था किंवा शांत भाव प्राप्त करून घ्यायचा असेल तर माणसाला कर्मशीलतेमधूनच जावं लागेल. आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार हा आलाच. सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा. जेव्हा तुम्ही यात कृतकार्य व्हाल तेव्हाच शांती लाभेल. कोणाचीही घृणा करू नका, कोणत्याही अमंगलाचा प्रतिकार करू नका असं म्हणणं अगदी सोपं. पण प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सगळं कितपत टिकतं ते आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. अवघ्या समाजाचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू. पण काय, प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते. खऱ्याखुऱ्या अप्रतिकाराचा भाव उदयाला आल्यामुळे हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्याला कुठे येत असते. सारखं मनात येत राहतं, प्रतिकार करणंच चांगलं. तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहिती असेल की ऐश्वर्य लोलूप माणसाला सगळं जग अत्यंत दुर्जन लेखत असतं, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचं टाळाल. पण तुमचं मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धाव घेत राहील. असला ढोंगीपणा कशाला? यांनी काय साधणार आहे? म्हणून जगात उडी घ्या.
काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःख अनुभवून झाल्यावर मगच वैराग्य येईल, तेव्हाच शांती लाभेल. अतएव सत्ता लाभाची किंवा आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या, आणि मग या सर्व वासना पूर्ण झाल्यावर एक वेळ अशी येईल की ज्यावेळी या सगळ्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असं तुम्हाला समजून येईल. पण जोपर्यंत तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाही, जोवर तुम्ही या क्रियाशीलतेमधून जात नाही, तोवर तुम्हाला ती शांती, ती सखोलता, ते आत्मसमर्पण लाभणं कदापि शक्य नाही. हे अहिंसा तत्व शेकडो हजारो वर्षांपासून प्रचारित होत आलं आहे. जन्मास येणारा प्रत्येक जण अगदी बालपणापासून ते ऐकत आलेला आहे, आणि तरी देखील खरोखरच त्या अवस्थेपर्यंत पोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटांवर मोजण्या इतकेच निघतील असं म्हटलं तरी चालेल. मी तर अर्धी पृथ्वी पायाखाली घातली आहे, पण आपल्या आयुष्यात निदान 20 तरी खरोखर शांती पावलेल्या आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिल्या असतील की नाही याची वानवाच आहे. प्रत्येकानं आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा प्रयत्न करणं उचित आहे. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चारित्र्य घडवण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग आहे. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल आहे. समजा एखाद्या लहान मुलाला एकदम 20 मैल चालत जाण्याची आज्ञा केली तर काय परिणाम होईल? त्या बिचाराचा एकतर साफ निकाल लागेल, किंवा हजारात एखादा मोठ्या मुश्किलीने 20 मैल कसे बसे रांगता रांगता अखेरीस अर्धमेल्या दशेत मुक्काम गाठेल तर गाठेल. आपणही लोकांशी साधारणतः असेच वागत असतो. कोणत्याही समाजातील सारे स्त्री पुरुष सारख्या मनाचे, सारख्याच सामर्थ्याचे नसतात, किंवा एखादी गोष्ट समजण्या करण्याची सर्वांची शक्तीही सारखीच असते असं नाही. आणि म्हणूनच त्यांच्यातील प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा असणं अगदी उचित आहे. तसंच त्यांच्यापैकी कोणत्याच आदर्शाचा उपहास करण्याचा आपल्याला बिलकुल अधिकार नाही. स्वतःच्या आदर्शाप्रत पोचण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्नांची शिकस्त करावी. तसंच मला तुमच्या किंवा तुम्हाला माझ्या आदर्शानं जोखणंही बरोबर नाही. देवदार वृक्षाच्या आदर्शानुसार आंब्याच्या वृक्षाचा किंवा आंब्याच्या वृक्षाच्या आदर्शानुसार देवदार वृक्षाचा विचार करणं केव्हाही उचित नाही. आंब्याच्या वृक्षाचा विचार करताना आंब्याचा आणि देवदार वृक्षाचा विचार करताना देवदाराचाच नमुना घेऊन विचार करणं आवश्यक आहे. आणि हे विधान सरसकट सर्वच बाबतीत लागू पडेल. विविधतेमध्ये एकत्व हा सृष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुषांमध्ये एकमेकात व्यक्तिगत भेद किती का असेना, सर्वांच्या पाठीशी तेच एकत्व विद्यमान आहे. व्यक्तिव्यक्तीचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग ही सृष्टीच्या नियमांनीच तयार झालेली स्वाभाविक विविधता आहे. याच कारणासाठी एकाच आदर्शानुसार सर्वांचा विचार करणं किंवा सर्वांसमोर एकाच प्रकारचा आदर्श ठेवणं केव्हाही उचित नाही. कारण असं करण्याने एक प्रकारच्या अस्वाभाविक धडपडीला नुसता ऊत येत असतो, आणि या सगळ्यांचा परिणाम हा होतो की माणूस स्वतःची घृणा करण्यास आरंभ करतो. त्यामुळे धार्मिक आणि सच्छील होण्याचा त्याचा मार्ग खुंटतो. म्हणूनच आपलं कर्तव्य हे की आपापल्या सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावं, आणि त्याचबरोबर तो आदर्श सत्याला शक्य तितक्या जवळचा राहील असा प्रयत्न करावा. हिंदूंच्या धर्मनीतीत प्रस्तुत तत्व फार प्राचीन काळापासूनच गृहीत झालं असल्याचं आपल्या निदर्शनाला येईल. आणि तदनुसार त्यांच्या शास्त्रात आणि धर्मनीतीविषयक ग्रंथात ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या विभिन्न आश्रमांसाठी भिन्न भिन्न प्रकारची कर्म सांगितली गेली आहेत. मनुष्यमात्रांनी पालन करण्याच्या सर्वसाधारण धर्माव्यतिरिक्त काही विशिष्ट कर्तव्यांची पूर्ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात करायची असते, असं हिंदूंच्या धर्मशास्त्राचं मत आहे. ब्रह्मचर्याश्रम किंवा अंतेवासी या अवस्थेपासून हिंदूंच्या जीवनाचा आरंभ होतो. त्यानंतर विवाह करून तो गृहस्थाश्रमी बनतो. उतारवयात गृहकार्यातून निवृत्त होऊन तो वानप्रस्थाश्रमाचा अवलंब करतो, आणि अखेरीस संसाराचा त्याग करून तो संन्यासाश्रम ग्रहण करत असतो. या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधानं जीवनाच्या प्रत्येक खंडासाठी काही विशिष्ट कर्तव्य सांगितली गेली आहेत. या आश्रमांपैकी कोणताही दुसऱ्यापेक्षा जात्याच किंवा आपल्या अंगगुणांनी श्रेष्ठ नाही. विवाह न करता
धर्मकार्यार्थ ज्याने आपलं जीवन अर्पिलं आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तीचं जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी प्रतीचं नाही. तख्तनशील बादशाह आणि रस्ते झाडणारा एखादा मेहतर हे दोघेही सारखेच श्रेष्ठ, सारख्याच गौरवाचे अधिकारी आहेत. राजाला त्याच्या राजसिंहासनावरून खाली आणून रस्ते साफ करणाऱ्या त्या मेहतराचं काम करायला सांगा, बघा त्याची काय गत होते ते. उलट त्या झाडूवाल्याच्या हाती राजदंड देऊन त्याला सिंहासनावर नेऊन बसवा आणि बघा तो तरी कसा काय राज्यकारभार चालवू शकतो ते. संसारापेक्षा संन्यासी श्रेष्ठ म्हणणं अगदी फोल आहे. प्रपंचातून निघून जाऊन स्वच्छंद आणि सोप्या मार्गाने आयुष्य घालवण्यापेक्षा प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करणंच उलट कठीण आहे. असो, पुढच्या काळात ह्या पूर्वोक्त 4 आश्रमांचा ऱ्हास होऊन गृहस्थ आणि संन्यास या 2 आश्रमातच त्याचं पर्यवसान झालं. आज भारतात हे 2च आश्रम अस्तित्वात आहेत. गृहस्थ विवाह करून नागरिकाच्या कर्तव्यांचं पालन करत असतो. सर्वसंग परित्यागी संन्यासी आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करत असतो. त्याने केवळ ईश्वरोपासना करावी आणि धर्मोपदेश द्यावा, धर्माचा प्रसार करावा. कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल. मी आता महानिर्वाण तंत्रातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उपदेश तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे मग गृहस्थ होणं, गृहस्थ धर्माचं चोख पालन करणं किती कठीण काम आहे याची तुम्हाला कल्पना येईल. ब्रह्मनिष्ठो गृहस्थस्यात् ब्रह्मज्ञानपरायणः यद्यत् कर्म प्रकुर्वीत तद्ब्रह्मणी समर्पयेत. गृहस्थानं ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा लाभच त्याच्या जीवनाचं अंतिम लक्ष असावं. तथापि त्यांनी निरंतर कर्म केलं पाहिजे, आपली सगळी कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तो जे काही करेल ते समस्त त्यांनी ब्रह्मास अर्पण करायला हवं. कर्म करायचं, पण फळाची अपेक्षा मात्र धरायची नाही. लोकांना सहाय्य करायचं, पण त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची मात्र अपेक्षा बाळगायची नाही. सत्कर्म तर आचरायचं, पण त्यामुळे तुमचं नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. हेच ह्या जगात सर्वात कठीण कर्म होय. जग टाळ्या देत असताना अगदी भागुबाई सुद्धा शूर बनत असते. सगळ्या समाजाचा पाठिंबा आणि प्रशंसा लाभल्यास एखादा मेषपात्रही वीर समजून खूप पराक्रम दाखवू शकेल. पण समोवताच्या लोकांच्या निंदास्तुतीची मुळी सुद्धा फिकीर न करता अथवा तिकडे अजिबात लक्षच न देता अविरत सत्कार्य करत जाणं खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्यागच होय. न मिथ्या भाषणम कुर्यात न च शाठ्यम समाचरेत देवता तिथी पूजासु गृहस्थो निरतो भवेत. गृहस्थाचं प्रधान कर्तव्य म्हणजे जीविकोपार्जन. पण हे जेणेकरून खोटं नाटं बोलून फसवाफसवी करून लांड्या लबड्या करून केलं जाणार नाही याविषयी त्यांनी अतोनात दक्ष असायला हवं. शिवाय त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचं जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. त्याचं जीवन दीनदरिद्री अनाथ अपंगांच्या सेवेसाठी आहे. मातरं पितरं चैव साक्षात प्रत्यक्ष देवतां मत्वा गृही निषेवेत सदा सर्व प्रयत्नतः. माता आणि पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थानी सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करायला हवी. तुष्टायाम मातरी शिवे तुष्टे पितरी पार्वती तव प्रीतिर्भवेत देवी परब्रह्म प्रसीदती. आईबाप संतुष्ट झाल्यास त्या व्यक्तीवर परमेश्वरही प्रसन्न होत असतो. औद्धत्यम परिहासंच तर्जनम परिभाषणम पित्रोरग्रे न कुर्वीत यदिच्छेदात मनोहितम. मातरम पितरम वीक्ष नत्वोत्तिष्ठेत ससंभ्रमः विनाज्ञया नोपविशेत संस्थितः पितृशासने. माता पित्यांसमोर उद्धटपणा, थट्टा मस्करी, अधाशीपणा आणि क्रोध करू नये. आपल्या आईबापांना जो कधी कडू किंवा कठोर शब्दांनी दुखावत नाही तोच खरा सुपुत्र. मातापित्यांचं दर्शन घेऊन त्यांना आदरपूर्वक प्रणाम करावा. त्यांच्या उपस्थितीत विनयपूर्वक उभं राहावं आणि ते बस म्हणत नाहीत तोपर्यंत बसू नये. मातरम पित्रम पुत्रम दारान तिथी सोदरान हित्वा गृही न भुंजियात प्राणैहि कंठ गतेरपि. वंचयित्वा गुरुन बंधून यो भुंगते स्वोदरंभरा
इहैव लोके गर्ह्योऽसौ परत्र नारकी भवेत. माता, पिता, पुत्र, पत्नी, बंधू, अतिथी यांच्या अन्नवस्त्राची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःच उदरभरण करतो तो पापाचा वाटेकरी होतो. जनन्या वर्धितो देहो जनकेन प्रयोजितः स्वजनैः शिक्षितः प्रीत्या सोधमस्तान परित्यजेत. एषामर्थे महेशानी कृत्वा कष्टशतान्यपि प्रीणयेत सततम शक्त्या धर्मो ह्येष सनातनः. आईबापांपासूनच या शरीराची उत्पत्ती. त्याकरता काय वाटतील त्या हालअपेष्टा सोसून त्यांना आनंदात ठेवणं हेच उचित होय. स्वतःच्या सहधर्मिणी संबंधी गृहस्थाचं कर्तव्य असं आहे. न भार्यान ताडयेत क्वापी मातृवत पालयेत सदा न त्यजेत घोर कष्टेऽपि यदि साध्वी पतिव्रता. स्थितेषु स्वीयदारेषु स्त्रियमन्यां न संस्पृशेत दुष्टेन चेतसा विद्वान अन्यथा नारकी भवेत. विरले शयनं वासं त्यजेत प्राज्ञः परस्त्रिया अयुक्त भाषणंचैव स्त्रियं शौर्यं न दर्शयेत. धनेन वाससा प्रेम्णा श्रद्धया मृतभाषणैः सततं तोषयेत दारान् ना प्रियं क्वचिदाचरेत. यस्मिन् नरे महेशानी तुष्टा भार्या पतिव्रता सर्वो धर्मः कृतस्तेन भवती प्रिय एव सा. गृही व्यक्तीनं पत्नीला चुकूनही कठोर शब्दांच्या आघाताने दुखावू नये. तिचा सर्वदा मातृवत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी पतिव्रता असेल तर कष्टविपत्तींचे डोंगरही कोसळले तरीही तिला अंतर देता कामा नये. जाणत्यानं परस्त्रीला कलुषित चित्तानं स्पर्श करू नये. असं केल्यामुळे तो नरकात जातो. ज्ञानी व्यक्तींनी परस्त्रीसहित निर्जनी शयन किंवा एकांतवास करू नये. स्त्रियांसमोर अनुचित भाषा वापरू नये. मी हे केलं, मी ते केलं म्हणून फाजील फुशारकी मिरवू नये. धन, वस्त्र, प्रेम, श्रद्धा, अमृततुल्य मधुर शब्द यांनी स्त्रीला नेहमी संतुष्ट राखलं पाहिजे. तिला अप्रिय असं कोणतंच आचरण करू नये. पार्वती ज्या भाग्यवंतावर पतिव्रता भार्या संतुष्ट असते त्याला स्वधर्माचरणात यश आलं असून तो तुलाही प्रिय होत असतो. पुत्रकन्याप्रती गृहस्थाचं कर्तव्य हे असं आहे. चतुर्वर्षावधी सुतान लालयेत पालयेत सदा ततः षोडशपर्यंतम गुणान विद्यांच शिक्षयेत. विंशत्यब्दाधिकान पुत्रान प्रेरयेत गृहकर्मसु ततस्तां स्तुल्य भावेन मत्वा स्नेहं प्रदर्शयेत. कन्याप्येवं पालनीया शिक्षणीयाति यत्नतः देया वराय विदुषे धनरत्न समन्विता. 4 वर्षांचा होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो 16 वर्षांचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचं आणि विविध विद्यांचं शिक्षण द्यावं. विशी ओलांटाच त्याला ग्रहकर्मात नियुक्त करावं. त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्यांनी नेहमी प्रेमपूर्वक वर्तणूक द्यावी. कन्येचंही हुबेहूब याचप्रमाणे लालन पालन केलं पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक शिकवून सवरून उपवर होताच यथाकाली धनालंकारांसहित सत्पात्र वराला ती अर्पण केली पाहिजे. एवं क्रमेण भ्रातृंश स्वश्रु भ्रातृसुतानपि ज्ञातीन मित्राणि भृत्यांश्च पालयत तोषेत गृही ततः स्वधर्म निरतान एक ग्राम निवासिन अभ्यागतानुदासीनान गृहस्थः परिपालयेत. यद्येवं नाचरेत देवी गृहस्थो विभवे सती पशुरेव स विज्ञेयः स पापी लोकगर्हिता. गृहस्थांनी भाऊ बहिणी आणि अडचणीत असल्यास त्यांची मुलं बाळं त्याचप्रमाणे आपले नातेवाईक, मित्र, नोकर चाकर यांच्याकडेही लक्ष पुरवून त्यांना संतुष्ट ठेवलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे स्वग्रामवासी धर्मनिष्ठ व्यक्तींचा आणि सहाय्यार्थ आलेल्या गरीब अतिथी अभ्यागतांचाही गृहस्थांनी समाचार घ्यायला चुकता कामा नये. देवी, ऐपत असूनही जर कोणी गृहस्थ असं आचरण करणार नाही तर तो माणूसच नव्हे, त्याची गणना पशुतच केली पाहिजे. असला पापी सर्व लोकांच्या तिरस्कारालाच पात्र होईल. निद्रालस्यम देहयत्नम केश विन्यासमेवच आसक्तिमशने वस्त्रे
नातिरिक्तम समाचरेत. युक्ताहारो युक्त निद्रो मितवांग मितमैथुन स्वच्छो नम्र शुचिर्दक्षो युक्त स्यात् सर्व कर्मसु. ग्रहस्थानं खाणं पिणं, कपडे लत्ते, शरीराची निगा, केशभूषा या सगळ्यात फार लक्ष घालणं चांगलं नाही. ह्यावरील आसक्तीचा अतिरेक टाळणंच इष्ट. ग्रहस्थानी आहार, निद्रा, भाषण, मैथून इत्यादी बाबतीत परिमित असावं. त्यानं निष्कपट, विनयी, अंतर्बाह्य शुद्ध, निरलस आणि उद्योगरत असलं पाहिजे. शूरशत्रौ विनीतस्यात् बांधवे गुरुसन्निधौ. ग्रहस्थानी आपल्या शत्रूंशी वागताना मर्दपणाचाच अवलंब केला पाहिजे. गुरु आणि मित्रांशी विनीत भावानं वागलं पाहिजे. शत्रूंना त्यांनी आपल्या विरोचित पराक्रमांना जेरीला आणून शासन केलं पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. गृहस्थाचं हे अगदी आवश्यक कर्तव्य आहे. गृहस्थानं आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून, ढोपरात मान खुपसून, मुळूमुळू रडून आणि अहिंसा परमो धर्माची काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही. स्वतःच्या शत्रूंचा जर त्यांनी मर्दुमकी गाजवून खरपूस समाचार घेतला नाही तर त्यांना आपल्या कर्तव्याची अवहेलनाच केली असं म्हणावं लागेल. मात्र आपले आप्तस्वजन, इष्टमित्र आणि गुरुजन यांच्याशी त्यांनी एखाद्या अश्राप गायीसारखी शांत, सरळ आणि सौम्य वर्तणूक करायला हवी. जुगुप्सिता न मन्येत नाव मन्येत मानिनः. निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तींची मानखंडनाही कधी करू नये. समाजकंटक दुष्ट व्यक्तींना मान न देणंच गृहस्थाचं कर्तव्य आहे. कारण खलदुर्जनांचा सन्मान केल्यामुळे दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखंच होतं. तद्वतच परत सन्मानार्ह अशा सज्जनांची अवमानना केल्यामुळेही मोठा अपराधच घडतो. सौहार्दम व्यवहारांश्च प्रवृत्तीम प्रकृतीम नृणाम सहवासेन तर्कैश्च विदित्वा विश्वसेत तथा. सहवास आणि विशेष निरीक्षण यांच्याद्वारा लोकांचा स्नेह, व्यवहार, प्रवृत्ती आणि प्रकृती जाणून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्याने उतावळ्यासारखं भेटेल त्याच्याशी सख्य करू नये. वाटेल तिथे जाऊन लोकांशी एकाएकी मित्रत्वाचं नातं जोडू नये. ज्यांच्याशी मैत्री करण्याची त्याची इच्छा असेल त्यांची कार्य आणि इतरांशी त्यांची वागणूक याच्यावर त्यांनी आधी विशेष नजर ठेवली पाहिजे. त्यांची विचारपूर्वक छाननी केली पाहिजे आणि मगच वाटल्यास मैत्री करावी. स्वीयम यशः पौरुषंच गुप्तये कथितंच यत् कृतम यदुपकाराय धर्मज्ञो न प्रकाशयेत. धर्मज्ञ ग्रही व्यक्तींनी स्वतःचं यश आणि पराक्रम इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गुप्त गोष्टी आणि लोकांच्या उपकारासाठी आपण केलेली कर्म चार चौघात सांगू नयेत. गृहस्थानी आपण दरिद्री आहोत की श्रीमंत याविषयी काही न बोलणंच इष्ट. त्याने आपल्या संपत्तीचा गर्व कदापि करू नये. हा विषय गुप्त राखणंच उचित. हे त्याच्या धर्मकर्मात मोडतं. हा केवळ प्रापंचिक शहाणपणाचा प्रश्न नसून जर कोणी असं करणार नाही तर त्याला दुर्नीतीपरायण म्हणता येईल. गृहस्थाश्रमच समाज जीवनाचा पाया आहे. गृहस्थच समस्त समाजाचा आधार आहे. तोच मुख्य कमावता आहे. गरीब, दुबळे, लहान मुलं मुली आणि कोणतंही काम न करणाऱ्या स्त्रिया या सगळ्या ग्रहस्थांवरच अवलंबून असतात. अतएव त्यासाठी गृहस्थाला कित्येक कर्तव्य अंगीकारावी लागतील. ही कर्तव्य अशी असणं उचित की जेणेकरून ती पार पाडता पाडता त्याला दिवसेंदिवस आपल्या हृदयात शक्तीच्या विकासाचा अनुभव यावा. त्याला असं वाटू नये की आपण आपल्या आदर्शानुसार कार्य करत नाही. जुगुप्सित प्रवृत्तौच निश्चितेपि पराजये गुरुणा लघुना चापी यशस्वी न विवादयेत. याच कारणास्तव जर तो दुर्बलतेच्या आहारी जाऊन एखाद्या अन्याय्य किंवा निंद्य कर्म करून चुकला असेल किंवा त्याच्या हातून काही चूक घडली असेल तर त्यानं लोकांना ती कदापि सांगत फिरू नये. त्याचप्रमाणे जर त्याने एखाद्या व्यवहारात हात घातला असेल आणि त्यात अपयश पदरी पडणार अशीच जर त्याची अटकळ असेल तर त्यांनी चार चौघात त्या गोष्टीची वाच्यता करणं मुळीच योग्य नाही. स्वतःचे दोष असे वेशीवर टांगण्याचं काही प्रयोजन तर नाहीच नाही, पण शिवाय असल्या उपद्व्यापामुळे त्याच्या स्वतःच्याच उत्साहाचा भंग होऊन आपलं कर्तव्य कर्म चोखपणे बजावण्यास तो अपात्र बनेल. त्याच्याकडून जी काही चूक झाली असेल तिचं फळ तर त्याला भोगावं लागणारच आहे, पण जेणेकरून सुधारणा होऊन पुढे चांगल्या तऱ्हेने वागता येईल असा प्रयत्न त्याला फिरून करावाच लागेल. जग नेहमी शक्तिमान आणि दृढचित्ताच्या व्यक्तींनाच सहानुभूती दाखवत असतं.
विद्याधन यशोधर्मान यतमान उपार्जयेत व्यसनम चासताम संगम मिथ्याद्रोहम परित्यजेत. प्रयत्नपूर्वक विद्या, धन, यश, धर्म यांचं अर्जन करावं आणि व्यसन, कुसंगती, मिथ्या भाषण, परद्वेष यांचा त्याग करावा. त्यांनी प्रथम म्हणजे ज्ञानलाभासाठी जीवापाड झटलं पाहिजे. दुसरं म्हणजे धनोपार्जनाची आटोकाट खटपट केली पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे. आणि तो जर आपलं कर्तव्य पार पाडणार नाही तर त्याची माणसात गणना करताच यायची नाही. जो गृहस्थ धनोपार्जनाचा प्रयत्न करत नाही तो अनितिमानच म्हणायला हवा. एखाद्या आळशाप्रमाणे आयुष्य घालवून वर त्यातच जर तो संतुष्ट असेल तर तो दुर्नीतीपरायण दुर्जनच होय. कारण शेकडो जीव त्याच्याच तोंडाकडे बघून जगत असतात. तोच जर चांगला धनवान होईल तर किती जणांना हातभार लावू शकेल. ह्या तुमच्या शहरात जर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे आणि श्रीमंत झालेले शेकडो लोक नसते तर ही सारी सभ्यता, हे अनाथाश्रम आणि या टोलेजंग हवेल्या कुठे असत्या. या दृष्टीने धनार्जनास प्रवृत्त होणं काही वाईट नाही. कारण धन हे वितरणासाठी आहे. गृहस्थ समाज जीवनाचं केंद्र. वित्त संपादन आणि त्याचा सत्कार्यात व्यय ही त्याच्या दृष्टीने उपासनाच होय. कारण एखाद्या संन्याशाला आपल्या गुहेत राहून उपासना केल्यामुळे स्वतःच्या मुक्तिलाभासाठी जे सहाय्य होतं अगदी तेच सदुपायानी आणि सदुद्देशानं धनशाली बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या गृहस्थालाही लाभत असतं. कारण या दोघांच्या मध्येही ईश्वरावरील आणि ईश्वराचं म्हणून जे काही आहे त्यावरील भक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेल्या आत्मत्याग, आत्मसमर्पण रूपी एकाच धर्माचे केवळ दोन विभिन्न विकास झालेले आपल्याला आढळून येतात. पुष्कळदा लोक आपल्या आवाक्या बाहेरच्या कार्याला हात घालतात. त्याचं फळ एवढंच होतं की त्यांना आपला कार्यभाग उरकण्यासाठी दुसऱ्यांना फसवावं लागतं. अवस्थानुगताश्चेष्टा समयानुगताः क्रियाः तस्मादवस्थां समयम वीक्ष्य कर्म समाचरेत. तसंच प्रयत्न अवस्थेवर आणि क्रिया समयावर अवलंबून असतात. म्हणून अवस्था आणि समय यांच्या अनुसारच कर्म करावं. सर्वच बाबतीत हा समय विशेष विचारामध्ये घ्यायला हवा. एके समयी जी गोष्ट अयशस्वी झाली त्याच गोष्टीत दुसऱ्या एखाद्या समयी कदाचित संपूर्ण साफल्य लाभणं अशक्य नसतं. सत्यम मृदुप्रियम धीरो वाक्यम हितकरम वदेत आत्मोत्कर्षम तथा निंदाम परेशाम परिवर्जयेत. धैर्यशील गृहस्थ व्यक्तीनं सत्य, मृदू, प्रिय आणि हितकर भाषण करावं. स्वतःच्या उत्कर्षाचं गुऱ्हाळ आणि दुसऱ्यांच्या निंदेचं पुराण यांना फाटा द्यावा. जलाशयाश्च वृक्षाश्च विश्रामगृहमध्वनी सेतुः प्रतिष्ठितो येन तेन लोकत्रयम जितम. जी व्यक्ती जलाशयाचं खनन करते, रस्तोरस्ती दुतर्फा वृक्षारोपण करते, मार्गामध्ये धर्मशाळा आणि सेतू निर्माण करते, ती तिन्ही लोक जिंकत असते. मोठे मोठे योगी लोक ज्या पदाला प्राप्त होत असतात तेच पद या व्यक्तीसही ही सगळी कर्म करून लाभत असतं. असो, या सगळ्यावरून हे स्पष्ट दिसून येतं की कर्मयोगाच्या समस्त तत्वांना जीवनामध्ये उतरवणंच गृहस्थाचं मुख्य कर्तव्य होय. नित्य क्रियाशीलता हा कर्मयोगाचा एक भाग आहे आणि तेच गृहस्थाचं कर्तव्य आहे. या तंत्र ग्रंथातच पुढे आणखी एक श्लोक आढळतो. न बिभेति रणाद यो वै संग्रामेप्य परांगमुखा धर्मयुद्धे मृतो वापी तेन लोकत्रयम जितम. जो युद्धात भय पावत नाही, जो संग्रामाला परांगमुख होत नाही, जो धर्मयुद्धात देह ठेवतो तो त्रिलोक जिंकतो. स्वदेशासाठी किंवा स्वधर्मासाठी युद्ध करता करता जो ग्रस्त धारातीर्थी पतन पावतो त्याला योगीगणांना ध्यानाद्वारे लाभणाऱ्या पदाचीच प्राप्ती होत असते. यावरून हे स्पष्ट होतं की एकाचं जे कर्तव्य ते दुसऱ्याचं कर्तव्य असत नाही, परंतु त्याचबरोबर शास्त्र त्यापैकी कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ लेखत नाही. वेगवेगळ्या देशकालपात्रांसाठी निरनिराळी कर्तव्य आहेत आणि आपण ज्या अवस्थेत आहोत तिला अनुरूप अशा कर्तव्यांचं पालन आपल्याला केलं पाहिजे. या साऱ्यातून आणखी एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा सर्वथा तिरस्कार करा. आमच्या तत्वज्ञानात, आमच्या धर्मात किंवा कर्मात, आमच्या समस्त शास्त्रोपदेशांमध्ये हाच एक विशेष भाव मला अतोनात आवडतो. वेदांचं अनुशीलन करून बघा, तुम्हाला आढळून येईल की नाभयेत
अभिही, कशाचंही भय बाळगू नकात. हे शब्द त्यात पुन्हा पुन्हा आलेत. भय हे दुर्बलतेचं चिन्ह होय, आणि ही दुर्बलताच माणसाला भगवंतांच्या मार्गांपासून दूर नेऊन नाना पापकर्मांकडे ओढत नेत असते. म्हणून जगाच्या निंदा उपहासाला मुळी देखील भीक न घालता निर्भय होऊन आपापलं कर्तव्य पार पाडत गेलं पाहिजे. परमेश्वराची उपासना करण्यासाठी जो माणूस संसारातून निवृत्त होतो त्यांना असं मात्र समजू नये की जे संसारात राहून लोकांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात ते ईश्वराची उपासनाच करत नाहीत. आणि ह्या उलट जे स्त्री पुत्रादिकांवरील आसक्तीमुळे संसारामध्ये आहेत त्यांनीही मनात आणू नये की संसाराचा त्याग करणारे लोक उडाणटप्पू तिरस्करणीय जीव होत. आपापल्या क्षेत्रात कोणीच लहान नाही हे तत्व एका गोष्टीच्या साहाय्यानं विशद करून सांगतो. कुण्या एका देशामध्ये एक राजा राज्य करत होता. आपल्या राज्यात जो कोणी संन्यासी येईल त्याला तो विचारत असे, जो संसाराचा त्याग करून संन्यास ग्रहण करतो तो श्रेष्ठ, की जो घरी राहून गृहस्थाची समस्त कर्तव्य करत जातो तो श्रेष्ठ. पुष्कळ विद्वान लोकांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पैकी कुण्या विद्वानांनी संन्यासी श्रेष्ठ असल्याचं ठासून सांगितलं. राजाही कमी नव्हता. त्यांनी स्वतःचं म्हणणं सिद्ध करून दाखवण्यास फरमावलं. आणि जेव्हा त्याला हे जमेना तेव्हा राजानं त्यांना लग्न करून सरळ गृहस्थाश्रम पत्करण्याची आज्ञा केली. पुढे दुसरे काही जण येताच राजांनी त्यांनाही तोच प्रश्न टाकला. त्यांनी मत दिलं की स्वधर्मपरायण गृहस्थाश्रमी श्रेष्ठ होय. राजानं त्यांनाही स्वतःचं म्हणणं सिद्ध करायला सांगितलं. आणि ते आपल्या बाजूनी कोणतंही बलवत्तर प्रमाण देण्यास असमर्थ ठरताच राजांनी त्यांनाही गृहस्थ धर्म स्वीकारून आपल्या राज्यात राहण्यास भाग पाडलं. होता 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 शेवटी एक तरुण संन्याशी त्या राजाच्या दरबारात आला. राजांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. संन्याशाने उत्तर दिलं, राजन, आपापल्या कार्यक्षेत्रात दोघेही श्रेष्ठ, कुणीच कनिष्ठ नाही. राजा म्हणाला, तर मग हे सिद्ध करून दाखवा. त्यावर संन्यासी गंभीरपणे उत्तर देता झाला, होय महाराज, मी जरूर आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवेन, पण त्याकरता तुम्हाला आधी माझ्याबरोबर येऊन काही दिवस माझ्यासारखं राहावं लागेल. पहा, असं करू शकत असाल तर मी माझ्या स्वतःच्या विधानाच्या सिद्ध्यर्थ पुरावा सादर करू शकेन. राजा ताबडतोब तयार झाला आणि मग आपलं राज्य मागे ठेवून त्या संन्याशाच्या मागोमाग जाता जाता राज्यामागून राज्य ओलांडून तो एका मोठ्या राज्यात येऊन थडकला. त्या राज्याच्या राजधानीमध्ये एक जंगी समारंभ चालला होता. राजा आणि संन्यासी दोघांच्याही कानात नगाऱ्यांचे निनाद, इतरही निरनिराळ्या वाद्यांचे ध्वनी आणि घोषणांची गर्जना शिरू लागली. प्रजाजन नटून थटून रस्तोरस्ती जमून ओळी ओळीनं दाटून उभे होते. मोठ्या मोठ्यानं काहीतरी द्वाही फिरवण्यात येत होती. काय प्रकार चालला हे बघण्यासाठी राजा आणि संन्यासी तिथेच उभे राहिले. द्वाही फिरवणारा मोठमोठ्यानं ओरडून घोषणा करत होता, आमच्या राजकन्येचं स्वयंवर होणार आहे. भारतात प्राचीन काळी राजकन्यांनी स्वतः पती निवडण्याची ही स्वयंवर प्रथा प्रचलित होती. प्रत्येक राजकन्येच्या आपल्या भावी वरासंबंधी काही विशिष्ट कल्पना असत. कोणाला मदनाचा पुतळा हवा असे, कोणाला बृहस्पती पाहिजे असे, तर कोणाला आपल्याला कुबेर मिळावा असं वाटत असे. आणि तदनुसार प्रत्येकीचा काहीतरी पण असे. आजूबाजूच्या सगळ्या राज्यातील राजपुत्र सर्वोत्कृष्ट अशा विरोचित वेशामध्ये राजकन्येच्या समोर उपस्थित होत. कधी कधी तर राजपुत्रांचे भाटही तिथे हजर असत. ते त्यांची गुणावली गाऊन राजकन्यांनी त्यांनाच का वरावं याचं रसभरीत वर्णन करत असत. राजकन्येला अत्यंत शोभिवंत वेशभूषेमध्ये एका सिंहासनावर बसवून ते सिंहासन सर्वत्र वहन केलं जाई. ती जमलेल्या राजपुत्रांकडे एकेकाकडे पाहत असे आणि कोण किती गुणशाली आहे ते ऐकत असे. आणि तिला संतोष वाटला नाही तर ते आपल्या वाहकांना सरळ पुढे चलाचा आदेश देत असे. मग राजनंदिनीच्या पाणीग्रहणाची आकांक्षा धरून आलेल्या त्या बिचाऱ्या नापसंत राजपुत्राकडे कोणी ढुंकूनही पाहत नसे. पण जर राजदुहिता त्यापैकी एका कोणावर संतुष्ट झाली तर त्याला मनानं वरून ती त्याच्या गळ्यात एक पुष्पमाला घालत असे आणि त्या घटकेपासून तो तिचा जीवनस्वामी बनत असे. ज्या देशात आपला तो संन्यासी आणि राजा येऊन पोचले होते त्या देशाच्या राजकन्येचंही असं स्वयंवर सुरू होतं. ही राजकन्या अनुपम लावण्यवती होती आणि तिचा भावी पती राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या सिंहासनावर आरूढ होणार होता. दुनियेतील सगळ्यात सुस्वरूप अशाच पुरुषाच्या गळ्यात माळ घालीन असा त्या राजकुमारीचा पण होता. पण तिच्या स्वतःच्या मनासारखा रूपसुंदर पुरुष तिला आढळतच नव्हता. यापूर्वी कितीदा तरी असाच तिच्या स्वयंवराचा समारंभ होऊन चुकला होता, पण कोणीच तिचं चित्त वेधू शकला नव्हता.
आजपर्यंत होऊन गेलेल्या समस्त स्वयंवर सभांमध्ये आजची सभा सगळ्यात भव्य आणि मनोज्ञ अशी होती. पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक लोक आज तिथे संमिलित झाले होते. एकूण सभेचं दृश्य अत्यंत अद्भुत असंच होतं. अनिंद्य सुंदर राजतनया सिंहासनावर उपविष्ट होऊन सभामंडपात प्रवेश करती झाली आणि वाहकगण तिला त्या सभेमध्ये भिन्न भिन्न स्थानी वाहून नेऊ लागले. राजकन्येनं कुणाकडेही नुसता दृष्टिक्षेप देखील केला नाही. हाही प्रसंग वायात जाणार असं वाटून सगळेजण अगदी हताश होऊन म्लान होऊन गेले. अशा समयी एक तरुण संन्यासी तिथे उपस्थित झाला. त्याच्या रूपलावण्याची अपरूप प्रभा पाहून असा भास व्हावा की जणू स्वयं सूर्यदेवच आकाशमार्ग सोडून धरातली अवतीर्ण झाले आहेत. तो कुतूहलवश होऊन मंडपाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सगळा प्रकार अवलोकन करण्यात मग्न होऊन गेला होता. राजकुमारीने भूषित असं ते रत्नजडित आसन काही वेळाने त्याच्या समीप आलं. त्या निरुपम देखण्या संन्याशावर राजकन्येची दृष्टी पडली, मात्र लागलीच वाहकांना थांबण्याची तिची आज्ञा झाली आणि त्या लज्जावनत शालीन राजकन्येनं चटदिशी त्या संन्याशाच्या गळ्यात आपल्या हातातील वरमाला टाकून दिली. त्या तरुण संन्याशानं माला झटकन हाती घेतली आणि ती दूर भिरकावून देत तो उद्गारला, हा काय वेडेपणा करतायस? मी संन्यासी, विवाहाशी माझा काय संबंध? तिच्या पित्याला वाटलं बहुधा निर्धन असल्यामुळे हा माणूस राजकन्येशी विवाह करायला धजत नसावा. अतएव तो त्या संन्याशाला उद्देशून म्हणाला, तुम्हाला या क्षणी माझ्या कन्येसहित माझं अर्धराज्य मिळेल आणि माझ्या पश्चात तुम्हीच माझ्या गादीचे वारसदार व्हाल. एवढं म्हणून त्यांनी फिरून त्या संन्याशाच्या गळ्यात ती माळा घातली आणि संन्याशाने काय त्रास हा, मी विवाह करू इच्छित नाही, मग हे काय म्हणून, असं म्हणून ती माला झुगारून दिली आणि अतिद्रुत गतीने त्या सभेतून प्रस्थान केलं. इकडं त्या युवकावर राजकन्येचं मन इतकं बसलं की एकतर यांच्याशीच विवाह करीन, नाही तर प्राण देईन असा तिने एकच ध्यास घेतला. आणि एवढ्यावरच न थांबता त्या संन्याशाला परत आणण्यासाठी ती त्याचा मार्ग काढत त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तेव्हा तो आपला दुसरा संन्यासी, ज्यांनी राजाला तिथे नेलं होतं, राजाला म्हणाला, चला आपण या दोघांच्या मागोमाग जाऊ. त्यानंतर हे दोघेजण मध्ये बरंच अंतर राखून त्याच्या मागून चालू लागले. राजकुमारीचा हात झिडकारणारा तो संन्यासी राजधानीतून बाहेर पडून कैक कोस खेड्यापाड्यातून जाता जाता एका किर्र जंगलात शिरला. राजकन्येनं त्यांचं अनुसरण केलं. बाकीचे दोघंही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. त्या संन्याशाला या अरण्याचा कोपरान कोपरा माहीत होता. कुठे कोणती चोरवाट आहे याचा अगदी इत्यंभूत ठाव ठिकाणा त्याला होता. तिन्ही सांजाहून अंमळ काळोख पडताच तो झटकन आशाच एका आडवाटेला लागला आणि कुठेतरी गडप होऊन गेला. राजकन्येला त्याचा काही पत्ता लागेना. बराच वेळ त्याला शोधून काढण्याची खटपट करून अखेरीस निराश होऊन ते एका झाडाखाली बसली आणि धीर खचून जाऊन रडू लागली. कारण त्या घोर अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या असूर्यम पश्चात राजकन्येला कुठून माहिती असणार. तेव्हा आपला तो राजा आणि दुसरा संन्यासी पुढे येऊन तिच्याजवळ जाऊन तिला म्हणू लागले, राजकन्ये रडू नकोस, आम्ही तुला या रानातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवून देऊ. पण सध्या रस्ता सापडणं कठीण आहे, कारण एव्हाना काळोख फार होऊन गेलाय. या इथे एक मोठं झाड आहे, ये आज आपण त्याच्याच खाली विश्रांती घेऊ. पहाट होताच आम्ही तुला जंगलाबाहेर घेऊन जाऊ, तू निश्चिंत अस. त्या झाडावर एक पक्ष्याचं घरटं होतं. त्यात एक लहानसा पक्षी, पक्षीण आणि त्याची 3 चिमुकली पिल्लं राहत असत. त्या लहानच्या पक्षानं खाली पाहिलं आणि तिथे त्या झाडाखाली तिघेजण असल्याचं बघून तो पक्षिणीला म्हणाला, प्रिये, आपण काय बरं करणं उचित आहे? आपल्या घरी हे काही अतिथी आलेले दिसत आहेत. दिवस तर थंडीचे आणि आपल्याकडे विस्तवाचं नाव देखील नाही. असं म्हणून तो उडाला. चोचीत धरून एका जळत्या लाकडाची झिलपी घेऊन परतला आणि त्यांनी नेमकी त्या पाहुण्यांच्या पुढ्यात टाकून दिली. त्या जळत्या झिलपीत आणखी थोडी इंधनाची भर घालून एक छानदार आगटी पेटवली. पक्षाला समाधान वाटेना. तो फिरून आपल्या मादीला म्हणाला, प्रिये, काय करावं बरं? यांना खायला देण्यासारखं आपल्या घरी काहीही नाही आणि यांच्या पोटात तर कावळे ओरडत असतील. आपण गृहस्थ, जो जो म्हणून घरी येईल त्याला खाऊ घालणं आपलं कर्तव्य. मला जे काही करता येईल ते मी केलंच पाहिजे. मी त्यांना आपलं शरीर अर्पण करीन. एवढं बोलून वेगानं त्या अग्नीत उडी घेऊन तो तात्काळ मरून गेला. पाहुण्यांनी त्याला पडताना बघून त्याचा जीव वाचवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला, पण हा सगळा प्रकार डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच घडून आल्यामुळे त्यांचा अगदी निरुपाय झाला. पक्षिणीने आपल्या नवऱ्याचं हे कृत्य बघितलं आणि ती म्हणाली, पाहुणे आहेत 3 जण आणि खाण्यासाठी तर आहे हा एखादा लहानसा पक्षी, एवढ्यानं कसं भागणार? पत्नी या नात्याने माझं कर्तव्य आहे की मी आपल्या पतीचं कोणतंच कार्य वाया जाऊ देता कामा नये, म्हणून मीही त्यांना अनुसरून आपलं शरीर समर्पण करणंच योग्य आहे. असं म्हणून तिनेही अग्नीत झेप घेतली आणि निमिषार्धात ती भाजून मेली. राहता राहिली ती 3 चिमणी पिल्लं. घडलेला सगळा प्रकार त्यांनी पाहिलाच होता,
परंतु तेवढ्यानेही तिघा पाहुण्यांची भूक भागणार नाही असं पाहून ती म्हणाली, आपल्या आईवडिलांनी त्यांना शक्य होतं ते तर केलंच, पण ते काही पुरं पडण्यासारखं नाही. माता पित्याचं कार्य शेवटाला नेणं सुपुत्रांचं कर्तव्यच आहे. मग आमचीही शरीरं सार्थकी लागोत. असं म्हणत ती सगळीच्या सगळी त्या अग्नीत जाऊन पडली. हे तिन्ही पाहुणे अर्थातच त्या पक्ष्यांना शिवले सुद्धा नाहीत. जे काही पाहिलं त्याने अगदी थक्क होऊन जाऊन त्यांनी उपाशी पोटीच कशी तरी ती रात्र काढली. उजाडताच त्या दोघांनी मिळून राजकन्येला तिच्या मार्गास लावून दिलं आणि त्याच्या अनुरोधानं ती आपल्या पित्याच्या घरी परत गेली. त्यानंतर तो संन्यासी राजाला संबोधून म्हणाला, महाराज, बघितलंत ना, आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच दुसऱ्यापेक्षा निकृष्ट नसतो. तुम्हाला जर संसारात राहायचं असेल तर या पक्ष्यांप्रमाणे दुसऱ्यांसाठी वाटेल तेव्हा प्राणविसर्जन करायला एका पायावर तयार होऊन राहा. आणि जर तुम्ही संसाराचा त्याग करू इच्छित असाल तर अतिसुंदर तरुणी आणि एक राज्याचं राज्य ज्यानं केवळ कसपटासमान लेखलं त्या तरुण संन्याशाप्रमाणे वागा. गृहस्थाश्रमी बनण्याची जर तुमची आकांक्षा असेल तर आपल्या जीवनाचा परहितार्थ यज्ञ करण्यासाठी नेहमी सिद्ध असा. आणि जर संन्यासी होण्याचीच तुमची मनीषा असेल तर मग सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रभुता याकडे नुसतं ढुंकूनही बघू नका. राजन, लक्षात असू द्या की प्रत्येक जण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ असतो, मात्र एकाचं जे कर्तव्य तेच दुसऱ्याचं कर्तव्य असत नाही.